परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण तर गटनेता निवडीमध्ये एमआयएमचा अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा तर नवी युती मुबारक असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं। कोण एमआयएम असं म्हणत परळीतील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताख ए रसूल, कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप आणि शिंदेंसोबत जाणार नाही, इम्तियाज जलील यांची ही भूमिका। धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली, अंबानी आधीपासूनच मोठे पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी मोठे झाले, ठाकरे बंधूंचा आरोप। राज ठाकरेही अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन दिलं, ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका, भाजपच्या अमित साटम यांची टीका। मराठी आणि हिंदू यांच्यामध्ये फडणवीसांनी गफलत करू नये, फडणवीस हिंदू आहेत की नाही ते सांगावं, मुंबईमध्ये हिंदू महापौरवरून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल। 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजित पवार भाजपात गेले, आमचा करेक्ट कार्यक्रम करणार म्हणताय, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का, महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषण टीका। तुम्हाला 15 दिवसांनंतर मानपाडात राहायचं आहे की नाही, ठाण्यातील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, दरम्यान ही ऑडिओ क्लिप मॉर्फ केलेली असल्याचं त्यांचं स्पष्टीकरण, पोलिसातही तक्रार। मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा, शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका, भाजपच्या शिल्पा केळुसकर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला हा प्रकार। तर आमच्या कुटुंबात कधीही अंतर नव्हतं, राजकीय मतभेद असतील मात्र कौटुंबिक संबंध चांगले, भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबात नसेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचं भाष्य। निलेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकरांविरोधात कोर्टात जाणार, पेडणेकरांवर 2 गुन्हे तरी प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही, राणेंचा आरोप। मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये 2025 मध्येच 8 वेळा फोनवर चर्चा, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण, मोदींनी ट्रम्प यांना फोन न केल्यानं टॅरिफ वाढवलं, या अमेरिकन वाणिज्य मंत्र्यांच्या दाव्याला उत्तर।